कीर्तनकारा बोलला, मुलीला बोलला, मुलाला बोलला, बोलायचं कोणीच नाही. वाटलं झालं धर्माचं तरी बोलायचं नाही, संस्कृती संपली तरी कोणी बोलायचं नाही. आज 50% म्हाताऱ्यांना घरात फेकून भाकरे, कोणी बोलायचं नाही. 50% महिलांना स्वतःच्या दातवाला हात लावायचा अधिकार घरात राहायला नाही, बोलायचं नाही कोणी. आम्ही बोललो आमचा गेम, आम्ही बोललो आमची बात, आम्ही बोललो आमचा गुन्हा. वाईट वाटते ही स्थिती आहे आज. 50% महिलांना स्वतःच्या दातवाला हात लावायचा अधिकार नाहीये. नातू पाळला घरात आहे पण आजीच्या मांडीवर नाही. काय पाप केलंय आजीना सांगा, काय केलं पाप? तिला 3 रंगाचे लुगडे नेसून मुलगा मोठा केला, तिचा गुन्हा झाला. तिला रात्रीची भाजी सकाळी गरम करून खाली, तिचा गुन्हा झाला. तिने स्वतःच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलगा मोठा केला, तिचा गुन्हा झाला. अरे 5,000 रुपये महिन्याची बाई तुम्ही पाळणा घरातल्या बाईला देता आणि ईश्वरासारख्या आईच्या मांडीवर नातू देत नाही. तिचं तुम्हाला का देत नाही म्हणजे माझी सासू अडाणी आहे, माझी सासू अडाणी आहे, माझ्या मुलावर संस्कार नको. अरे अडाणी सासूचं दूध पेलेल्या नवऱ्याचा पगार तुम्हाला चालतो आणि तिचा अडाणीपणा चालत नाही. आणि तुम्ही पाळणा घरात ठेवलेल्या पोरानं, तुम्ही पाळणा घरात ठेवलेल्या पोरानं तुम्हाला सांभाळावं यापेक्षा तुम्ही का करावं? का तुमच्या मुलानं तुम्हाला म्हातारपणी भाकरी घालाव्या? का तुम्ही जर त्याच्या आधीचा हिस्सा उचलून घेतलाय तर तुमच्या पोरानं तुम्हाला म्हातारपणी भाकरी घालावा यापेक्षा तुम्ही का करत? तुमच्या मुलाने तुम्हाला विचारून लग्न करावं यापेक्षा तुम्ही का करत? तुमच्या सुनवाईनं तुमच्या पाया पडावं हा बिंदक विचार तुम्ही का करावा? आज कीर्तनामध्ये बसलेल्या 35 ते 40% महिला आहेत का स्वतःच्या नातवाला हात लावू शकत नाही, बोलायचं नाही, कुणी बोलायचं नाही. 50% म्हाताऱ्यांना फेकून भाकरी आहेत, बोलायचं नाही. 22 वर्षाच्या पोराचं लिव्हर खराब झालंय आणि 25 वर्षाच्या पोराला डायलिसिस आहे. काय मदत? अल्पवयीन गुन्हेगार आहेत, अल्पवयीन. 16चा मुलगा बलात्कारात आहे, 17चा पोरगा दरोड्यात आहे आणि 18चा पोरगा खुनात आहे. आहेत का नाही?